प्राईम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मनमाड येथे आयोजित महाआरोग्य शिबिराचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। गोसेवा आयोगामार्फत पालन पोषणासाठी देण्यात येणाऱ्या अनुदान योजनेत अपात्र 305 गोशाळांना त्रुटी पूर्ण करून पात्र यादीत घोषित करून लाभ देण्याची मागणी। ज्योती चित्रपटगृहात जय भीम पॅन्थर या चित्रपटाचे मोफत शो दाखवण्याच्या उपक्रमास पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला प्रारंभ। राजेंद्र बंब संजय बंब यांचा जामीन नामंजूर करून खटला अंडर ट्रायल चालवण्याची मागणी। आणि साक्री रोडवरील हॉटेल स्वर्ण पॅलेस येथे आयोजित 2 दिवसीय खानदेशकॉम परिषदेचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। आता बातमी तर विस्ताराने। महाराष्ट्र शासन एबी फाउंडेशन आणि प्रतीक करपे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील मनमाड येथे आयोजित महाआरोग्य शिबिराचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले। महाराष्ट्र शासन एबी फाउंडेशन आणि प्रतीक करपे मित्र परिवाराच्या वतीने धुळे शहरातील मनमाड येथे आयोजित महाआरोग्य शिबिराचे शनिवारी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते। महाआरोग्य शिबिराचे उद्घाटनानंतर आमदार अनुप अग्रवाल, पालकमंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। यावेळी बोलताना पालकमंत्र्यांनी एबी फाउंडेशनच्या कामाचे कौतुक केले। महाराष्ट्र शासन आणि एबी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठेवण्यात आलेल्या या शिबिराचा लाभ सामान्य रुग्णांना होत आहे। या शिबिरात 1560 तपासण्या मोफत होणार आहेत। रुग्णांची तपासणी होऊन आवश्यक उपचारासाठी रुग्णांना जिल्हा रुग्णालय व भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले जाईल। यापुढे गरज असल्यास मुंबई, नाशिक आदी ठिकाणी देखील रुग्णांना पाठवले जाऊ शकेल। मुख्यमंत्र्यांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र सेल असून या सेलच्या माध्यमातून धुळे असो किंवा नंदुरबार असो कुठल्याही रुग्णांना लीलावती किंवा अन्य रुग्णालयात मोफत वैद्यकीय सुविधा ट्रस्टच्या माध्यमातून पुरवली जाईल। या कार्यक्रमाला माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, माजी महापौर प्रदीप करपे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, ज्येष्ठ नेते हिरामन गवळी, माजी महापौर प्रतिभा चौधरी, माजी सभापती किरण कुलेवार, जोसेफ मलबारी, फादर विल्सन, राष्ट्रवादीचे रणजितराजे भोसले, माजी सभापती सुनील बैसाने, माजी उपमहापौर भगवान गवळी, नरेश चौधरी, सुमित पवार, यशवंत येवलेकर, ओमप्रकाश खंडेलवाल, विजय पाचशापूरकर, कमलेश देवरे, रावसाहेब गिरासे, जयश्री आयराव, भारती माळी, वंदना थोरात, स्नेहल जाधव, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, प्रतीक करपे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र खैरनार, राकेश गाळणकर यांनी केले। तर हा भारताच्या भौगोलिक याच्या परिप्रेक्षमध्ये अत्यंत केंद्रस्थानी आपल्याला दिसतो आणि याच्या माध्यमातून अनेक हायवे हे या उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम म्हणजे काश्मीरपासून तर कन्याकुमारी आणि सुरतपासून तर द्वारकापासून तर आसामपर्यंत जाणारे जे हायवे, त्याचबरोबर रेल्वे हे धुळे जिल्ह्यामधून जातात आणि मग धुळे जिल्ह्याला अनन्यसाधारण महत्त्व अलीकडच्या काळामध्ये प्राप्त झालेलं आहे। धुळे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि एज्युकेशनल हब मागच्या 30-40 वर्षापासून धुळे जिल्ह्यामध्ये ग्रीन एनर्जी जगामध्ये चर्चेला आहे। सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे, आपण ओपीडी कडे आपली पोझिशन घ्यायची आहे। मान्यवरांना हब जो आहे हा या धुळे जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात धुळे शहर जे आहे, सर विश्वेश्वरांनी भारतामध्ये जे 2 शहरं बनवली, चंदीगड आणि धुळे शहर, ही अत्यंत प्लॅन्ड सिटी आहे आणि म्हणून धुळेला फार मोठा विषय आपण जर बघितलं की धुळे जिल्ह्यातील जे लोकप्रतिनिधी, आमदार, सगळे खासदार आणि सर्व राजकीय पक्ष, आम्ही आज संकल्प केला आहे की धुळे जिल्ह्याची जी माहिती विश्वामध्ये सगळीकडे पोचवायची आणि सामान्यपासून महत्त्वाचे विषय या सगळ्या विषयांकडे इथले स्थानिक लोकप्रतिनिधी फार गांभीर्याने त्याच्यामध्ये पाठपुरावा करतात। आपण जर बघितलं की आज प्रदीप नाना करपे ते महापौर, माजी महापौर, ते स्थानिक आमदार अनुप भैया, त्या दोघांच्याही फाउंडेशनच्या माध्यमातून सामान्य लोक आहेत त्यांचं आरोग्याचं जवळपास 1560 वेगवेगळे आरोग्य तपासणी शिबिर इथे ठेवले। धुळे हे धुळे मुंबई हायवेवर आहे आणि म्हणून इथली जी रचना आहे, धुळ्यामधल्या ज्या रोगराई इथे ज्या अडचणी आरोग्याच्या असतील त्या धुळ्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज आहे
तिथे सोडवायचे प्रथम टप्पा. जर काय अडचण झाली त्याच्यापेक्षाही काय अजून गंभीर असलं तर नाशिकला ऑन द वे आहेत, 2-2.5 तास नाशिक आहे. आणि नाशिकच्या पलीकडे जगातलं काय अजून क्रिटिकल परिस्थिती असेल तर मुंबईमध्ये सुद्धा आम्ही आरोग्याची अशी उत्तम व्यवस्था केली की मुंबईचं हिंदीला असेल, लीलावती असेल, त्याच्यानंतर आपले जे वेगवेगळे हॉस्पिटल आहेत, धीरुबाई असेल, या सगळ्या हॉस्पिटलमध्ये हॉट उपलब्ध होऊ शकेल. आणि याची एक इकोसिस्टम आम्ही तयार करतोय की पेशंटला एबी फाउंडेशन आणि या प्रतीक फाउंडेशन अशा फाउंडेशनमार्फत त्यांचं पहिले तपासणी होईल, लगेच त्यांचा जो इलाज तो सुरू होईल. पुणे, नाशिक, मुंबई इथपर्यंत इलाज होईल. तिथूनपासून शिक्षणाच्या संदर्भात, तिथून ते इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात, त्या बँकर इंडस्ट्री आणण्याच्या संदर्भात या सगळ्या विषयावर आमचे सारे लोकप्रतिनिधी, सारे राजकीय पक्ष आम्ही कामाला लागलो. धुळे जिल्ह्याची ब्रँडिंग कधी कधी चुकीची होते की धुळे जिल्ह्यामध्ये काही आमचेच दुर्दैवानी राजकीय नेते किती वाईट आहे आणि किती आमच्याकडे चुकीचं आहे ते मांडण्याचा काही प्रयत्न करतात. 2-4% लोक आहेत. 98-99% लोक हे धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी कामाला लागले. त्याचे इथले प्रेसचे प्रतिनिधी असतील, आमचे जिल्हा बँके असतील, साऱ्या संस्था मिळून या धुळे जिल्ह्याच्या विकासाला आता गती देण्याचा संकल्प आम्ही केला आहे. आपल्या माध्यमातून आपण पाहाल येणाऱ्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामधलं सर्वात मोठं केंद्र हे विकासाचं केंद्र धुळे जिल्हा होणार. गोसेवा आयोगामार्फत पालन पोषणासाठी देण्यात येणाऱ्या अनुदान योजनेत अपात्र 305 गोशाळांना त्रुटी पूर्ण करून पात्र यादीत घोषित करून लाभ द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य लोकशाही नोंदणीकृत गोशाळा चालक संघातर्फे पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. गोसेवा आयोगामार्फत पालन पोषणासाठी देण्यात येणाऱ्या अनुदान योजनेत अपात्र 305 गोशाळांना त्रुटी पूर्ण करून पात्र यादी घोषित करून लाभ मिळावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य लोकशाही नोंदणीकृत गोशाळा चालक संघातर्फे पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की संपूर्ण महाराष्ट्रात गोसेवा आयोगामार्फत देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रतिदिन प्रतिपशु 50 रुपये अनुदान देण्याबाबत शासनाने घोषित केले होते. कागदपत्रांच्या पडताळणीअंती 561 गोशाळांची यादी पालन पोषणाचा खर्च देण्यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आली. परंतु काही त्रुटींमुळे 305 गोशाळा अपात्र ठरवण्यात आल्या. तरी शासनाने अपात्र गोशाळांची त्रुटींची पूर्तता करून सदर 305 गोशाळांना पात्र घोषित करण्यात याव्या, जेणेकरून गोरक्षण गोसंवर्धन कार्यास अधिक बळकटी मिळेल व सदर गोशाळांवर अन्याय होणार नाही. शेती उपयोगासाठी रात्रंदिवस कामात येणाऱ्या बैलांची संख्या दिवसेंदिवस दुर्लभ झाली आहे. तरी शासनाने पालन पोषण योजनेत वळव अथवा बैल यांचा समावेश करावा, जेणेकरून देशी गोवंशांची संख्या अबाधित राहील. तरी शासनाने लवकरात लवकर अपात्र 305 नोंदणीकृत गोशाळांना पालन पोषण खर्च त्रुटीपूर्ण करून देण्यात यावा, तसेच देशी वळव व देशी बैलांचा पालन पोषण योजनेत समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास गोशाळा चालक संघातर्फे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी राज्याध्यक्ष जयपाल सिंह सिसोदिया, जितेंद्र राजपूत, युवराज मोहिते, शांताराम निकम आदी उपस्थित होते. आज दिनांक 19/4/2025 रोजी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमारजी रावल साहेब तथा राष्ट्र रोजगार मंत्री व पणन मंत्री यांना आज महाराष्ट्र राज्य लोकशाही नोंदणी गोशाळा चालक संघ यांच्यातर्फे ज्या महाराष्ट्रातील अपात्र 305 गोशाळा आहेत त्यांना पालन पोषणाचा खर्च देण्यात यावा. यापूर्वी 561 गोशाळांना पालन पोषणाचा खर्च देण्यात आला गेल्या महिन्यात. तर ज्या अपात्र 305 गोशाळा आहेत त्यांचे पूर्ण करून संबंधित मंत्री पंकजभाई मुंडे व गोशाळा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंडे यांच्याशी चर्चा करून व जयकुमार भाऊंनी आश्वासित केलं की पुढच्या आठवड्यात आम्ही पंकजाताई व शेखर मुंडे यांच्याशी मिटिंग होती आणि ज्या अपात्र 305 गोशाळा आहेत त्यांना लवकरात लवकर पालन पोषण खर्च देण्याची या संदर्भात पुढच्या आठवड्यात मिटिंग लावण्याची भाऊंनी आश्वासित केलेलं आहे. तर आम्हाला एक जयकुमारजी रावल यांच्या माध्यमातून या अपात्र जे 305 गोशाळा आहेत महाराष्ट्र राज्यातील त्यांना न्याय मिळेल, पालकमंत्री लवकरात लवकर पालन पोषण खर्च मिळेल 305 गोशाळा असे आजच्या निवेदनातून आम्हाला आशा पल्लवी झाली.
लोकजनशक्ती पार्टीचे नेते दिलीप साळवे यांच्यातर्फे जय भीम पॅन्थर या चित्रपटाचे शो मोफत दाखविण्याचा उपक्रम हाती घेत शनिवारी शहरातील ज्योती चित्रपटगृहात सदर उपक्रमाचा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. धुळे शहरातील ज्योती चित्रपटगृह येथे जय भीम पॅन्थर या चित्रपटाचे खेळ मोफत दाखवण्याचा उपक्रम लोकजनशक्ती पार्टीचे नेते दिलीप साळवे यांनी हाती घेतलाय. शनिवारी पालकमंत्री जयकुमार रावल व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. चित्रपटगृहात शो सुरू करण्याआधी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल व मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करीत उपक्रमास सुरुवात करण्यात आली. जय भीम पॅन्थर या चित्रपटाचा खेळ सर्वसामान्य जनतेला मोफत दाखवून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम दिलीप साळवे करीत असल्यामुळे त्यांची पालकमंत्र्यांनी प्रशंसा केली. कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, लोकजनशक्ती पक्षाचे नेते दिलीप साळवे, शोभा चव्हाण, मधुकर चव्हाण, किरण जोंधळे, राज चव्हाण, कल्याण गरुड, भैया पारेराव, योगेश जगताप, सीताराम थोरात, सुनील बैसाने, विक्की परदेशी, संजय जावराज, मनोज गर्दे, अतुल पाटील, रवींद्र इंगळे, चंद्रशेखर पाटील, रवींद्र नगराळे, पुरुषोत्तम गरुड, प्रकाश शिरसाट, सनी सोनवणे, दीपक शिंदे, सचिन बागुल, आनंद सैंदाने, सागर चव्हाण यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. हा प्रसारित होतो आणि आमचे दिलीप बाप्पा साळवे यांच्या जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून सामान्य लोकांना, गोरगरीब लोकांना या पिक्चरचं मोफत तिथे प्रदर्शन होतं आणि या माध्यमातून एक सामान्य माणसाचं संघर्ष यात्रा याच्यामध्ये दाखवली. अनेकांना आंबेडकरवादी विचाराने प्रेरित होऊन हा पिक्चर तयार केला आणि सामान्य माणसाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे मूळ मंत्र दिलं की शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा, म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मूळ मंत्राला पाठिंबा देत या पिक्चरमधनं अनेक युवकांना प्रेरणा मिळेल आणि बाबासाहेबांचं जीवन जे एक दीपस्तंभाप्रमाणे आम्हाला प्रेरित करतं तसं अनेक लोक त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जीवनामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. त्या सगळ्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर आमचे साळवेजींनी, आप्पा साळवेंनी हा जो कार्यक्रम ठेवला आहे, हा प्रयत्न केला आहे, त्या प्रयत्नाला पालकमंत्री या नात्याने मी पाठिंबा देण्यासाठी आलो आणि माझ्याला काही काम असलं तर सदैव आम्ही त्यांच्यासाठी तयार राहणार. जय हिंद, जय भीम. राजेंद्र बम, संजय बम, अचल बम व इतरांकडून माझ्या व कुटुंबियांच्या जीवितात धोका निर्माण झाल्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून राजेंद्र बम, संजय बम यांचा जामीन नामंजूर करून खटला अंडर ट्रायल चालवावा अशी मागणी जयेश दुसाने यांनी पालकमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली. राजेंद्र बंब, संजय बंब, अचल बंब व इतरांकडून माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या जीवितास धोका निर्माण झालाय, त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून राजेंद्र बंब, संजय बंब यांचा जामीन नामंजूर करून सदर खटला अंडर ट्रायल चालवावा अशी मागणी धुळे येथील जयेश उमाकांत दुसाने यांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की मी दाखल केलेला गुन्हा नंबर आझादनगर पोलीस ठाणे भाग 5 अपराध क्रमांक 117/2022 स्पेशल केस नंबर 141/2022 भारतीय दंड विधान संहिता कलम 409, 420, 465, 467, 468, 384, 120 महाराष्ट्र सावकारी अधिनियम वर्ष 2014 चे कलम 39 प्रमाणे तसेच अनियंत्रित ठेव योजना बंदी अधिनियम वर्ष 2019 चे कलम 21, 22, 23, 25 प्रमाणे गुन्हा दिनांक 31/5/2022 रोजी दाखल केला. गुन्ह्यात आरोपी राजेंद्र बंब व त्याचा भाऊ संजय बंब राहणार सुभाषनगर जुने धुळे यांना आर्थिक गुन्हे शाखा धुळे यांनी केलेल्या कारवाईत बंब परिवाराची घराची झडती घेत व धुळे शहरातील वेगवेगळ्या बँकेतील असलेले पारिवारिक नावे असलेले बँक लॉकर यांची झडती घेत असताना मोठ्या प्रमाणावर सोने चांदी रोख रक्कम 750 अधिक सौदा पावत्या 2500 अधिक FD विदेशी चलन कोरे स्टॅम्प पेपर कोरे चेक अशा प्रकारे जंगल मालमत्ता मोठ्या प्रमाणावर घबाड प्रशासनाच्या हाती लागले आहे. महोदय, मी 10 वर्षापासून बंब यांच्याकडे कामाला होतो. माझ्या आर्थिक अडचणीच्या काळात 2021 मध्ये मी बंब यांच्याकडून टप्प्याटप्प्याने 4 लाख रुपये कर्ज घेतले व दिलेल्या वेळेत त्यांना 2017 रोजी व्याजासकट परतफेड केली. परंतु माझ्या परिवाराच्या नावे असलेले घराचे खरेदी खत व स्टॅम्प पेपर चेक त्यांच्याकडे तारणपोटी जमा ठेवले होते. मी माझ्या कागदपत्रांची मागणी करताच बंब यांनी मला सांगितले की माझ्या मधील GP फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या नावे असलेले बोगस कंपनी ठेवण्यात आली आहे. तुला जर परत पाहिजे असेल तर अजून तुझ्याकडे 30,000 रुपये व्याजापोटी म्हणून मला दे असे सांगत टाळाटाळ केली.
केली. त्यानंतर मी बंब विरोधात तक्रारी अर्ज करून त्यांच्यावर कारवाई झाली. कारवाईनंतर त्यांना अटकही करण्यात आली. राजेंद्र बंब 10 महिन्यानंतर संभाजीनगर उच्च न्यायालयामार्फत त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. परंतु त्यांनी पुन्हा सदर धंदा सुरू केला असून ते माझ्यावर दबाव आणत आहेत. तसेच त्यांच्यापासून माझ्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. म्हणून याची सखोल चौकशी करून सदर केस अंडर ट्रायल चालवावी अशी मागणी दुसाने यांनी केली आहे. नाव जयेश उमाकांत दुसाने, राहणार धुळे. आरोपी राजेंद्र जीवनलाल बंब व त्याचा भाऊ संजय जीवनलाल बंब यांचा मूळ तक्रारदार म्हणून मी धुळे शहरात अवैध सावकारी म्हणून गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने डॉक्टर BG शेखर पाटील साहेब IG यांनी प्रवीण कुमार पाटील साहेब यांना सूचित करून माझ्या संबंधित तक्रारवरती EOW आर्थिक गुन्हा शाखा बेंडाळे यांना सोपवण्यात आले. पोलीस खात्याने उत्कृष्ट कामगिरी करीत धुळे शहरातील अवैध सावकारी राजेंद्र बंब व त्याचा भाऊ संजय बंब याच्या घराची झडती घेत संपूर्ण बँकरांची लॉकराची माहिती देत त्याची संपूर्ण मालमत्ता ही जमा केलेली आहे. संबंधित आयोग बेंडाळे साहेब यांनी या प्रकरणात धुळे उपनिबंधक DDR तसेच महसूल पुणे ऑफिस तसेच नागपूर इन्कम टॅक्स यांना सदर या प्रकरणातील माहिती देऊन की आरोपीच्या कुठल्याही प्रॉपर्टी विकण्याचा अधिकार तुम्हाला नाही किंवा कोर्टाचे कुठलेच आदेश नाही. तसेच धुळे DGP देवेंद्र तंवर साहेब हे सरकारी वकील आहेत. माझ्या केसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सरकारी वकील पाठवून नेहमीप्रमाणे त्यांच्याकडून ते त्यांचं कार्य साधत करीत आहे. गेल्या 10 वर्षापासून आरोपीसोबत आमचे आर्थिक संबंध होते तंवर सरांसोबत. तर त्या अनुषंगाने तंवर सरांनी आरोपीला बचाव करण्यासाठी खूप चांगले प्रयत्न केले. स्वतः न्यायाधीश म्हणून ते आता स्वतः जिल्हा सरकारी वकील म्हणून लोकांना असे खोटे आश्वासन देत आहे. बंब याला सांगतात की वो जा हे लोकांना दाखव आणि तुझी प्रॉपर्टी त्यांना देऊन टाक आणि त्यांच्याकडून अवैध सावकारीतून जो पैसा गोळा केलेला आहे त्याची वसुली कर. यासाठी हे सर्व प्रकरण धुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचा दबाव टाकून राजकीय पालकमंत्री साहेब आपले जयकुमार भाऊ आहेत, अनुपय्या आमदार साहेब आहेत, यांच्या नावाचा गैरवापर करून धुळे शहरातल्या पीडित लोकांना वेळोवेळी त्यांच्याकडे जाऊन धमकवतो आहे. तरी पोलीस प्रशासन, पोलीस अधीक्षक धुळे काही तक्रार करत नाही. धुळ्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला तक्रारदार गेलेत पण यांनी कुठलीच कारवाई केली नाही. का केली नाही? संबंधित DDR ऑफिसला कोणाच्या आदेशाने या प्रॉपर्ट्या विकण्यासाठी प्रयत्न केला जातोय. तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संपूर्ण झालेल्या खरेद्या रद्द व्हाव्यात. त्यानंतर त्याचा जो कोणी पैसा होता, तिचे काही सोनं होतं, FD होती, ते ख्वाजा साहेबांच्या ऑर्डरने ती आता शासनाच्या दरबारी जमा झालेली आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. जे असेल पोलीस प्रशासनाला हाती घेऊन काम करणे आणि जर पोलीस प्रशासन काम करत नसेल तर त्यांच्या विरुद्ध तक्रारी घेऊन पुढे देणे. राज्यातील बालरोग तज्ञांची संघटना महाराष्ट्र IAP तर्फे धुळे शहरातील साखरे रोडवरील हॉटेल स्वर्ण पॅलेस येथे आयोजित 2 दिवसीय खानदेशकांत परिषदेचे मान्यवरांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले. राज्यातील बालरोग तज्ञांची संघटना महाराष्ट्र IAP तर्फे धुळे शहरातील साक्री रोडवरील हॉटेल स्वर्ण पॅलेस येथे आयोजित 2 दिवसीय खानदेशकांत परिषदेचे मान्यवरांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले. परिषदेच्या पहिल्या दिवशी लहान मुलांमधील वेगवेगळ्या प्रकारच्या लसी, त्यांचे उपयोग व त्यांचे साईड इफेक्ट्स तसेच नवीन लसी यांच्यावरती चर्चा झाली. यासाठी संभाजीनगरहून आलेले सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर गणेश कुलकर्णी, डॉक्टर राजेंद्र वैद्य यांनी सविस्तर माहिती दिली. परिषदेत पहिल्या दिवशी संपूर्ण दिवस लसीवरती वेगवेगळ्या प्रकारच्या दृष्टिकोनातून चर्चा झाली. या चर्चेमध्ये डॉक्टर पंकज अग्रवाल, डॉक्टर ऋषी लोधाया, डॉक्टर विजय बडे, डॉक्टर निवेदिता पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अतानु बद्रा कलकत्ता, डॉक्टर पारल मोडे नागपूर, डॉक्टर अमोल पवार नाशिक, डॉक्टर रवींद्र सोनवणे नाशिक, डॉक्टर रवी वानखेडकर धुळे, अध्यक्ष डॉक्टर तुषार कानडे, सचिव दादाभाई पाटील, खजिनदार डॉक्टर अविनाश सैंदाने तसेच AIP चे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालरोग तज्ञ संघटनेच्या तर्फे बोलत आहे. आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये लहान मुलांच्या बाबतीत, त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत जे काही निर्णय घेतले जातात किंवा जे काही नवीन शोध निबंध वगैरे
मतं येतात. त्याच्यासाठी संपूर्ण भारत देशामध्ये बालरोग तज्ज्ञांची एक संघटना कार्यरत असते. तिचं नाव आहे इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स. आणि ह्या इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सची जी महाराष्ट्र शाखा आहे, त्याला आम्ही MHA-IB म्हणतो, त्याच्यातर्फे आपण दोन दिवस आता आज आणि उद्या एक चर्चासत्र आणि एक परिषद आयोजित केलेली आहे. ही जी परिषद आणि ही चर्चासत्र आहे याच्यामध्ये बाहेर गावातून बरेच तज्ज्ञ डॉक्टर येणार आहेत, जसे की मुंबईतून येणार आहेत, कोल्हापूर, नागपूर, पुणे आणि अशा बऱ्याच औरंगाबाद इकडचे किंवा इकडचे बरेच तज्ज्ञ डॉक्टर येणार आहेत. आणि ह्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या तर्फे आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. ह्या मार्गदर्शनामध्ये अनेक विषय चर्चिले जाणार आहेत, जसे की आज ह्या परिषदेचा पहिला दिवस आहे आणि परिषदेला आपण बघत असाल की बरेच आपल्या खानदेशातील सगळे डॉक्टर आलेले आहेत. मुख्य फायदा आपल्या खानदेशातील डॉक्टरांचा किंवा बालरोग तज्ज्ञांचा असा आहे की नवीन ज्या गोष्टी आपल्या शास्त्रामध्ये येत असतात त्याची माहिती आपल्याला मिळेल. आणि हा विशेष आपण सगळ्या खानदेशातील म्हणजे धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक येथील ज्या बालरोग तज्ज्ञांचे आयोजित केले आहे, म्हणूनच याला आम्ही खानदेशकॉन असं या परिषदेला नाव दिलेलं आहे. या परिषदेमध्ये आजच्या पहिल्या दिवशी सर्व प्रकारच्या लशी ज्या बालकांना दिल्या जातात त्या सर्व लशींवरती सविस्तर चर्चा होत आहे. आता ही चर्चा चालू आहे. या चर्चेमध्ये प्रथम आम्ही BCG, पोलिओ, कावेळ, नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन निघालेल्या ट्रिपल, मेंदूज्वर या लशींचे फायदे, नवीन काय लशी आलेल्या आहेत ते कसं द्यायचं आणि याचे बालकांना काय फायदा होतात याच्यावरती चर्चा आता चालू आहे. आज ही चर्चा संध्याकाळपर्यंत चालू होणार आहे. ह्या चर्चेचा फायदा घेण्यासाठी जवळजवळ आता 100 ते 150 बालरोग तज्ज्ञ इथे उपस्थित आलेले आहेत. आणि याच्यानंतर उद्याचा जो कार्यक्रम आहे त्या उद्याच्या कार्यक्रमामध्ये आणखीन काही विषय चर्चिले जातील. विशेषतः याच्यामध्ये लहान मुलांमध्ये स्थूलपणा, लहान मुलांमध्ये ब्लड प्रेशर, लहान मुलांमधील कावीळ इत्यादी आजारांवरती सविस्तर चर्चा उद्या होणार आहे. उद्या पण सकाळी 8 वाजता सुरू झालेली परिषद संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालेल. या परिषदेसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला आमचे जे महाराष्ट्र IB-चे प्रेसिडेंट डॉक्टर पाकमोडे सर, डॉक्टर अमोल पवार सर आणि डॉक्टर सोनवणे सर, राजेंद्र सोनवणे सर यांच्याबरोबर आमच्या नॅशनल IB-चे ट्रेझरर डॉक्टर अतानु बत्रा सर हे सर्व उपस्थित राहून त्यांच्या सहकार्यानेच ही परिषद आम्ही घेतलेली आहे. आणि मला आशा आहे की या परिषदेचा आम्हाला सर्व बालरोग तज्ज्ञांना खूप फायदा होईल आणि जेणेकरून आपल्या खानदेशातील बालकांच्या आरोग्यासाठी ही परिषद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मनमाड जिन येथे आयोजित महाआरोग्य शिबिराचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. गोसेवा आयोगामार्फत पालन पोषणासाठी देण्यात येणाऱ्या अनुदान योजनेत अपात्र 305 गोशाळांना त्रुटीपूर्ण करून पात्र यादीत घोषित करून लाभ देण्याची मागणी. ज्योती चित्रपटगृहात जय भीम पॅन्थर या चित्रपटाचे मोफत शो दाखवण्याच्या उपक्रमास पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला प्रारंभ. राजेंद्र बंब, संजय बंब यांचा जामीन नामंजूर करून खटला अंडर ट्रायल चालवण्याची मागणी. आणि साक्री रोडवरील हॉटेल स्वर्ण पॅलेस येथे आयोजित 2 दिवसीय खानदेशकॉन परिषदेचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.